जय भीम. आपल्याला सांगायला अतिशय आनंद होतोय. पिंपरी चिंचवड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या आपल्याला सर्वांना ज्ञात असणारं पिंपळे सौदागर आणि या पिंपळे सौदागर मध्ये महाबोधी बुद्ध विहार, अतिशय सुंदर विहार आणि या सुंदर विहाराच्या या वास्तूमध्ये आज आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत. बौद्ध विकास महासंघच्या माध्यमातून आदर्श माझा विहार या संकल्पनेअंतर्गत आपण सर्व विहारांना भेट देत आहोत आणि त्याच उपक्रमाअंतर्गत आज आपण भेटत आहोत. या ठिकाणी या विहाराचे सन्माननीय अध्यक्ष आणि सचिव या ठिकाणी उपस्थित आहेत. जय भीम सर. जय भीम. मला जाणून घ्यायला आवडेल की आपल्या विहाराची स्थापना कधी झाली आणि याची ऐतिहासिक पार्श्वभूमी थोडी सांगाल तर बरं होईल. या ठिकाणी या विहाराचे अध्यक्ष विजयजी जगताप सर आहेत. सर, मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की आपण या विहाराची स्थापना मला सांगावी. या विहाराची स्थापना 2005 मध्ये झाली. आज जवळजवळ 20 वर्ष होत आलेली आहे आणि अतिशय चांगले उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत. विशेष करून बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक रविवारी विहारात जायलाच पाहिजे. त्याप्रमाणे या विहारामध्ये प्रत्येक रविवारी साप्ताहिक वंदना होत असते आणि त्या वंदना वर्गाला अतिशय चांगल्या प्रकारे लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. विशेष करून विहारामध्ये फक्त धार्मिकच नाही तर सामाजिक, शैक्षणिक, त्यानंतर सांस्कृतिक असे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्याचप्रमाणे या विहारामध्ये विशेष करून लहान मुलांचे संस्कार वर्ग ते राबवले जातात. ते जवळजवळ 10 वर्षापासून या ठिकाणी संस्कार वर्ग होत आहे. त्यातून अनेक मुलं घडलेली आहेत, त्यांच्यावरती चांगले संस्कार झालेले आहेत. आणि सांगायचं म्हणजे या संस्कार वर्गाला पालकांनी येणं देखील बंधनकारक आहे. वा. आणि त्यामुळं मुलांवरती संस्कार होताच पालकांवरती देखील संस्कार होत गेले आणि संपूर्ण कुटुंबाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडून आलेले आहे. यातून संस्कार मुलांवरती झालेच. विशेष म्हणजे शिक्षण आणि संस्कार या दोन्ही गोष्टी या संस्कार वर्गाच्या माध्यमातून मुलांच्या मनावरती बिंबवले जात आहे. आणि विशेष करून आता त्या संस्कार वर्गातून जे काही मुलं घडलीत, शैक्षणिक दृष्टिकोनातून घडलीत, त्यांना चांगल्या प्रकारे ते कोणी वकील झालेले आहेत, कोणी प्राध्यापक झालेले आहेत, कोणी बँकेत अधिकारी झालेले आहेत आणि आता कोणी होऊ पाहत आहेत. अशा प्रकारे संस्कार वर्गाच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण जे विहाराचं जे काही उपक्रम राबवत असताना या संस्कार वर्गावरती जास्त फोकस केलेला आहे. आणि लहान मुलापासूनच त्यांना जर घडवलं, लहानपणापासून त्यांच्यावरती जर संस्कार घडवले तर ते पुढं मागे आपलं कंटिन्यू आपल्या विहारात सुद्धा ते प्रत्येक कार्यक्रमात ते इन्व्हॉल्व्ह होत असतात. आणि आत्ताचा अनुभव आता आम्हाला आलेला आहे. आपण म्हणतोय की मुलं विहारात येत नाही, तरुण विहारात येत नाही, परंतु त्यांना आपण लहानपणापासूनच जर विहारात घेऊन गेलो आणि त्यांना संस्कार दिले लहानपणापासून तर ते मोठेपणी शेवटपर्यंत ते विहारात येऊ शकतात. आणि ही संस्कार वर्गातली मुलं जी अशी घडवलेली या विहारातून ती कधीही भविष्यात चुकीच्या मार्गाने कधी जाऊ शकणार नाही. अशा प्रकारे त्यांच्यावरती त्या ठिकाणी संस्कार झालेले. त्यानंतर विशेष करून या ठिकाणी पौर्णिमेचे कार्यक्रम होत असतात आणि या पौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही श्रद्धावान उपासक उपासिका प्रत्येक पौर्णिमेला खीरदान करीत असतात, भोजनदान करीत असतात. अरे वा. जवळजवळ 150 ते 150 लोक प्रत्येक पौर्णिमेला या विहारामध्ये उपस्थित असतात. वेगवेगळे भिक्षूंचे प्रवचन होत असतात प्रत्येक पौर्णिमेला. पौर्णिमा म्हणजे एक सणासारखीच आम्ही या ठिकाणी साजरी करीत असतो. बुद्ध जयंती जशी आपण सणासारखीच, बुद्ध जयंती देखील आपण सणासारखी साजरी केली पाहिजे. बाबासाहेबांची जयंती तर सणासारखीच होती, त्या सणासारख्यापेक्षाही अधिक मोठ्या भव्य दिव्य अशा प्रमाणात आपण साजरी करीत असतो. तर पौर्णिमेचा कार्यक्रम मग या ठिकाणी चांगल्या प्रकारे होतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी बरेचसे लोक कामगार वर्ग आहे आणि बाहेरून आलेले बरेचसे या पिंपरी सौदागरमध्ये लोक आलेले आहेत. तर त्यांच्यासाठी त्यांचे पालक म्हणजे आई आणि वडील दोन्ही कामावर जात असतात आणि त्यांचे रूम सुद्धा छोटे असतात.
आणि त्यांना अभ्यास करण्याची तिथं रूममध्ये व्यवस्था नसते, अगदी तर आम्ही या ठिकाणी अभ्यासिका देखील त्या अभ्यासिका देखील चालू केलेली आहे. अरे वा. त्याचा देखील अनेक मुलांना मुलींना लाभ झालेला आहे. या ठिकाणचे फील्ड ग्रुपचे जे काही आमचे IT सेक्टरमधले काही मुलं आहेत, म्हणजे इंजिनियर आहेत तिथं, तर काय ते सुद्धा ते यांना मार्गदर्शन करतात. काही प्राध्यापक आहे, प्राध्यापक वर्ग देखील या ठिकाणी आहे, ते देखील संस्कार वर्गाला मार्गदर्शन करतात. अगदी. अशा प्रकारे विविध कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन नियोजन केले जाते. मग पाठीमागच्या सांगायचं म्हणजे आपलं जे महाबोधी बुद्ध विहार जे आहे ते सकाळी 6 वाजता उघडले जाते आणि रात्री 9 वाजता बंद केले जाते. हे रोजचे आहे. म्हणजे तुम्हाला विहार कधी बंद दिसणार नाहीये. महाबोधी बुद्ध विहार एक या विहाराचं वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी बरेचसे बुद्धिजीवी लोक या परिसरामध्ये राहतात. आता एक पिंपरी चिंचवडमध्ये म्हणजे एक स्मार्ट सिटी म्हणून या पिंपरी सौदागरची ओळख आहे. या ठिकाणी ह्या विहारामध्ये बरेचसे प्राध्यापक येतात. विहारामध्ये तुमचे डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत आणि अधिकारी आहेत. सगळ्या स्तरावरती म्हणजे बुद्धिजीवी जे लोक आहेत ते ह्या विहारामध्ये जोडले गेलेले आहेत आणि ते ह्या विहाराला तन मन धनाने आपल्याला सगळे मदत करीत असतात. तर एकंदरीतच चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्या मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही जॅपनीज लँग्वेज क्लास पण घेतलेला होता, त्याला पण चांगला प्रतिसाद मिळालेला होता. तर अशा प्रकारे विविध उपक्रम ह्या विहारामध्ये राबवले जात आहे आणि याचा खरोखरच लोकांना या विहाराबद्दल म्हणजे आम्हाला पण सांगायला स्वाभिमान वाटतं. अगदी अगदी. आणि आम्हाला हे सांगायला स्वाभिमान वाटते. आणि ही संधी आम्हाला बौद्ध विकास महासंघाने दिलेली आहे आणि चांगलं कौतुकास्पद हे उपक्रम त्यांनी राबवत आहेत. हे विशेष आहे की त्यांनी या संपूर्ण जे काही पिंपरी चिंचवड परिसरामध्ये 80 विहार आहेत, तर ते 80 विहाराची जे काही तिथे जे काही कामकाज चालतं आणि त्याबद्दलची ते माहिती संपूर्ण सगळ्या विहारामध्ये जाऊन त्याचा डाटा तयार करतात आणि हे एक विशेष आहे. आणि त्याच्यामध्ये देखील त्यांनी असं केलं की एक आदर्श विहार कुठलं असणार आहे. अगदी अगदी. ह्याचं देखील त्याच्याबद्दल सुद्धा ते पुढे मागे ठरवणार की बाबा हे कुठलं आदर्श विहार ह्या पिंपरी चिंचवड परिसरामध्ये आहे. तर त्यांना मला वाटतं ते आता काय पुढे करणार आहे ते काही माहीत नाही नेमकं, परंतु अशा पद्धतीने त्यांचं सुद्धा काम बौद्ध समाज विकास महासंघाचं कौतुकास्पद आहे. आणि माणसं जोडण्याचं ते काम करीत आहे, विहार जोडण्याचं काम करीत आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. आत्ताच आपण पाहिलं की जगताप साहेबांनी आपल्याला या ठिकाणी होणारे उपक्रम, त्याच पद्धतीनं त्यांचं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत या विहारात काय काय ऍक्टिव्हिटी होते आणि कोणत्या प्रकारची ऍक्टिव्हिटी होते याची आपल्याला माहिती झाली. आणि खरंच इथल्या भागातून चांगले नागरिक आणि बौद्ध समाजाचा विकास हा नक्कीच घडेल. आणि काकांनी या ठिकाणी सांगताना बौद्ध विकास महासंघाच्या कार्यक्रमाचं देखील कौतुक केलं, तर मी त्यांचा देखील आपला ऋणी आहे. तर यालाच मी अनुसरून एक प्रश्न आपल्यास विचारतो की सर, आपल्याकडे आता बाबासाहेबांची 135वी जयंती झाली आणि त्याच अनुषंगानं बाहेर जयंती केली जाते, DJ वाजवले जातात, मोठमोठ्या पद्धतीनं आपले सर्व समाज बांधव ही जयंती साजरी करत असतात. तर मला असं तुम्हाला विचारायचं की आपली आदर्श जयंती कशी असली पाहिजे काका, आपण जगताप काका आपण सांगा. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सरांनी म्हटल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभर काही देशात साजरी होते आणि देशाबाहेर देखील साजरी होते. 100हून अधिक देशात आज जयंती साजरी होते बाबासाहेबांची. ही स्वाभिमानाची बाब आहे. फक्त मुद्दा असा, बऱ्याचशा लोकांचा प्रश्न जसा त्यांनी निर्माण केलेला आहे आणि अशा बरेच लोकांचा प्रश्न आहे की बाबा जयंती कशी असावी. विशेष म्हणजे जयंतीमध्ये DJ असावा का, डायरेक्ट त्या विषयाला मी हात घालतो. माझं तर व्यक्तिगत मत असं आहे की जयंती उत्साह साजरी झाली पाहिजे, जल्लोषात साजरी झाली पाहिजे. वर्षातून एकदाच तुम्ही जल्लोष करताय, DJ लावताय, सगळं करताय,
ठीक आहे, डीजे तुम्ही लावू शकता, नाचू शकता, सगळ्या गोष्टी करू शकता, परंतु जयंतीच्या वेळेस नाचत असताना माझी अशी विनंती आहे आमच्या समाज बांधवाला की बाबा हा जल्लोष करीत असताना त्या जल्लोषात त्या मिरवणुकीत दारू पिऊ नये, अगदी ही माझी कळकळीची समाजाला विनंती आहे. बाकी एक दिवस तुम्ही नाचलं तरी चालेल, काय हरकत नाही, तुमच्यामध्ये जी काही ऊर्जा आहे ती आहे, परंतु जे बाकीचे जे काही 364 दिवस जे आहे ती एका दिवशीची तुमची जी काही एनर्जी असते, जी ऊर्जा असते, ती ऊर्जा ती एनर्जी तुम्ही 364 दिवस आपल्या सामाजिक आणि विधायक कामासाठी लावली पाहिजे, एवढंच मला म्हणायचे. दुसरी एक मुद्दा एक सांगतो त्याला जोडून, बरेचसे लोक म्हणतात की बाबा ह्या आंबेडकर जयंतीच्या दिवशी एवढा खर्च होतो, कोट्यवधी रुपयाचा त्यांनी खर्च काढतात आणि त्याचं जर शिक्षण आपलं शाळा कॉलेज जर काढले, हे चांगला उपक्रम जर राबवले आपण भविष्याच्या दृष्टिकोनातून, तर हा एवढं हे डीजे मध्ये एवढा खर्च होतो, असे लोकांचे बरेचसे प्रश्न आहेत, सगळ्यांचे तुमच्या आमच्या मनामध्ये पण बरोबर. लोकांचे आहेत. परंतु माझा मुद्दा असा आहे की बाबा तुझ्या जयंतीच्या मुद्दा ह्याच्यावरती काय तुमचं शाळा शिक्षण आपलं सॉरी तुमच्या शिक्षण संस्था काढा किंवा हॉस्पिटल काढा, तुम्ही वेगवेगळे प्रोजेक्ट तयार करा ना. जे कोणी अशी मतं म्हणतात तुम्ही प्रोजेक्ट तयार करा, किंवा आपण प्रोजेक्ट तयार केले पाहिजे आणि ते प्रोजेक्ट तयार करून तुम्ही लोकांसमोर जा. अशा चांगल्या कामासाठी लोक तन मन धरण्याने मदत करायला तयार आहे. नुकतंच मागच्या 3-4 वर्षापूर्वी बोधिसत्व म्हणजे बाबासाहेबांचं एक नावाने हॉस्पिटल काढायचं होतं, तर त्यावेळेस हा चांगला उपक्रम चांगला प्रोजेक्ट होता, त्यामुळे 2 महिन्यात 2 कोटी रुपये उभे झाले होते. अगदी अगदी केवळ तुम्ही बाबासाहेबांच्या जयंतीचाच खर्च काढून तुम्ही ते तुमचे जे प्रोजेक्ट असेल किंवा जे काही उपक्रम तुम्ही राबवणार आहे का, तर त्याच्याबद्दल पण स्वतः विचार झाला पाहिजे. म्हणजे केवळ बाबासाहेबांची जयंती ही एक दिवस समाज जागा होते, त्याला जागा होऊ द्या आणि ती जयंती झालीच पाहिजे. डीजे लावला पाहिजे, फक्त दारू पिऊ नये, ही माझी कळकळीची विनंती. आत्ताच काकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हणजे जयंती ही नाचून करा, पण त्या दिवशी तुम्ही पिऊ नका. आणि तुम्ही जयंतीचा जो कोटेशन काढताय, खर्च काढताय, तर त्या दिवशी जर न करता तुम्ही वर्षभर उपक्रम राबवून शाळा संस्था जे काही तुमचे उपक्रम आहेत ते राबवले पाहिजे. आणि परखडपणे काका तुम्ही हे मांडल्यात, म्हणून तुमचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि मला जाणून घ्यायला या ठिकाणी आवडेल, या ठिकाणी सागरजी आहेत, मी सागरजींना विनंती करतो ते या संघाचे सचिव आहेत. सागरजी, मला सांगा तुमची या वर्षीची जयंती कशी आहे? नमो बुद्धाय, जय भीम. जय भीम. यावर्षी आम्ही विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती पिंपळे सौदागर या परिसरामध्ये मोठ्या उत्साहाने पार पाडलेली आहे. आमचे कार्यक्रम 11 एप्रिल क्रांतीसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीपासून सुरुवात झाली आणि 17 एप्रिलला आम्ही त्या जयंती महोत्सवाचा समारोप केला. 7 दिवस आमचे कार्यक्रम या ठिकाणी या महाबोधी बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये चालू होते. याच्यामध्ये फक्त मनोरंजनच नव्हे तर प्रबोधन होतं, मनोरंजन होतं. कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलं होतं. महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केले होते. ज्येष्ठांसाठी आम्ही आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं आणि शेवटी मनोरंजनाचाही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. मिरवणुकही आमची भव्य झालेली आहे. तरुणांचा सहभाग आणि महिलांचा सहभाग याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये होता. आत्ताच जसं आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की जयंती ही झालीच पाहिजे. जयंतीची मिरवणूक असेल किंवा जयंतीचे एकंदर जे कार्यक्रम असतात ते चांगल्या प्रकारे मोठ्या उत्साहात व धामधुमीने केलेच पाहिजेत. कारण आपल्या बापाची जयंती आपण मोठ्या उत्साहाने मोठ्या जल्लोषात पार पाडलीच पाहिजे. ही जयंती पार पडत असताना निश्चितच आमच्या येथील तक्षशिला सेवा संस्था, युवा मंच, यशोधर महिला मंडळ आणि आमचं महाबोधी बुद्ध ट्रस्ट या तिघांच्या समन्वयाने, यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही बाबासाहेबांची जयंती असेल, तथागत भगवान गौतम बुद्धांची जयंती असेल किंवा एकंदरच वर्षभरातील जे काही कार्यक्रम आहेत या सर्व कार्यक्रमांना एक आदर्श स्वरूपात लोकांच्या समोर देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे आम्ही 135वी जयंती बाबासाहेबांची खूप चांगल्या प्रकारे पार पाडलेली आहे. आणि आता तथागत भगवान गौतम बुद्धांची जयंती येत्या 1 मेला वैशाखी पौर्णिमेला मोठ्या उत्साहात आम्ही पार पाडत आहोत. मागच्या वर्षीपासून आम्ही एक नवीन जयंतीचं स्वरूप बदललेलं आहे. नवीन स्वरूपात आम्ही ह्या जयंतीला पुढे घेऊन आलेलो आहोत. आम्ही मागच्या वर्षी तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती जी प्रतिमा होती त्याची भव्य मिरवणूक राटणे येथून सुरुवात केली आणि पिंपळे सौदागर या ठिकाणी त्याचा समारोप केला. त्यानंतर
इथे थोडं धम्मदेसना झाली आणि स्नेहभोजनाचा एक कार्यक्रम मागच्या वर्षी पार पडला होता. यावर्षी सुद्धा त्याच पद्धतीने आम्ही तथागत भगवान गौतम बुद्धांची जयंती अतिशय शांततेत आणि आदर्शवत अशी ही जयंती आम्ही या ठिकाणी पार पाडत आहोत. यावेळी थोडासा रूट आम्ही आणखी मोठा केलेला आहे. रहाटणी पाटा नखातेनगर या ठिकाणावरून ती जयंतीची मिरवणूक सुरुवात होणार आहे आणि पिंपळे सौदागर महाबोधी बुद्ध विहार या ठिकाणी त्याचा समारोप होणार आहे. त्यानंतर धम्मदेसना होईल भंतेजींची आणि स्नेहभोजनाचा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जवळपास हजाराच्या आसपास बौद्ध उपासक उपासिका यामध्ये सहभागी होतील अशी आमची अपेक्षा आहे, कारण मागच्या वर्षी आम्हाला खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद त्यासाठी मिळाला होता. तर अशा प्रकारे ह्या जयंतीचं स्वरूप आमच्याकडे आदर्शवत तर असतंच, पण लोकांना आधी काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न या जयंतीच्या माध्यमातून नेहमीच करत असतो. आत्ताच आपण जाणून घेतलं की या वर्षीची जयंती देखील त्यांनी शांततेच्या स्वरूपात आणि सर्व परिसरातील जेवढे विहार आहेत, संघटना आहेत, त्यांना एकत्रित घेऊन धम्मदेसना घेणार आहेत. मी सर्वांना आवाहन करतो, या परिसरामधील जेवढे आपले बौद्ध समाजाचे बांधव आहेत त्यांनी या विहारात या कार्यक्रमासाठी सर्वांनी सहभाग करावा. बरं, जाता जाता आणि वेळ थोडा कमी आहे, तर मी जाताना विचारतो की तुम्हाला हा जो बौद्ध विकास महासंघाने जो हा उपक्रम राबवलेला आहे, आदर्श माझा विहार, तर हा उपक्रम कसा वाटला, त्याबद्दल तुमचा अभिप्राय काय? निश्चितच पिंपरी चिंचवड बौद्ध विकास महासंघ आणि आपला जनता टाइम्स या चॅनलच्या माध्यमातून आपला आदर्श माझे विहार हा जो काही उपक्रम राबवत आहात, हा अतिशय चांगला उपक्रम आहे. आणि याच्यातून आपण पिंपरी चिंचवड परिसरातील जे काही बुद्ध विहार आहेत, या बुद्ध विहारांमधील खरी परिस्थिती वस्तुस्थिती आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून, या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत आहात. निश्चितच प्रत्येक विहारामध्ये जे काही उपक्रम चालतात त्या उपक्रमांची माहिती संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातीलच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्हा असेल, पुणे परिसरातील सर्वांनाच याची माहिती मिळणार आहे. आणि यातून बऱ्याचशा विहारांना इतर विहारांच्या चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी किंवा चांगल्या गोष्टी घेण्यासाठी किंवा ते उपक्रम आपल्या विहारांमध्ये राबवण्यासाठी निश्चितच त्यांना संधी प्राप्त होईल. आणि आमचं विहार म्हणजे प्रत्येक बौद्ध बांधवाला आपलं विहार कसं आदर्श आहे, हे आदर्श विहार लोकांसमोर मांडण्याची ही चांगली संधी याच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून दिली आहे. त्याबद्दल मी आपले खरोखर मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.